बिल्डर आलेला आहे, मी एक बिल्डर आणि आमच्या दोघांमधून जो विनर होईल त्याला ब्रँड न्यू एडिडासची फ्लिप फ्लॉप विनर साठी प्राइस असणार आहे। गाईज त्या खुर्चीला वजन किती, नाईला वजन किती आणि चालले आता फॅन रिपेअरिंग करायला। हे गाईज गुड मॉर्निंग, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार। तर गाईज स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या एका नवीन व्लॉग मध्ये। तर गाईज आज खूप जास्त लवकर उठलोय, 7 वाजता उठलोय, अंघोळ वगैरे केली आहे आणि मला जायचं आहे स्वर्गदारमध्ये। बघा माझ्या डोळ्यावरती जो डाग उठलाय ना, खूप डॉक्टर वगैरे गेले, डॉक्टरांना पण जात नाही हा डाग, परंतु आता स्वर्गदार ओपन होतं मला तरी वाटतं शनिवार आणि बुधवारी 2 वार असतात त्यांचे। सो आज बुधवार आहे आणि बुधवारी मी चालू स्वर्गदारमध्ये आणि मला तर वाटतं 1-2 महिन्यांनी एवढ्या लवकर उठलेले, नाहीतर मॉर्निंगचे 10 वाजता 12 वाजता असं उठत असतो, परंतु 7 वाजता पहिल्यांदा मॉर्निंग झाली। दिवसानंतर हा मॉर्निंगचा व्ह्यू बघायला भेटलाय, सकाळी 7 वाजताचा, नाहीतर 10, 11, 2 अशीच मॉर्निंग असते। परंतु मॉर्निंगला उठल्यानंतर जी वाईब असते ना, एकच नंबर आणि अंगामध्ये एनर्जी वगैरे एकदम भारी येते। तो चला आता लगेच निघतोय। ही बिल्डिंग पूर्ण शांत आहे रे एकदम, म्हणजे कोणत्याच पर्सनचा आवाज येत नाही, फक्त माझाच आवाज आहे। म्हणजे तुम्ही विचार करा, मॉर्निंगला कोणीच उठत नाही पूर्ण बिल्डिंग मध्ये। इकडे बघा पूर्ण बिल्डिंग सुनी सुनी आहे, सर्वजण मस्त अर्धे झोपेत असतील मला तरी वाटते। सो मी आता निघालोय आणि आपली काल लालू भेटणार होती आपली गाडी, परंतु ती पण काल भेटली नाही। तिचा जो लोक आहे ना, तो आपला लोक खराब झालेला आहे, तो लोकच नाही भेटत। बघा हावाला लोकच त्यांना भेटत नाही। मग ते बोलले की काल भेटली ना आपल्याला, मग त्यांनी आज बोलवलं। त्याला बोललो मग उद्या दे, आपल्याला काय हरकत नाही, असं अर्जंटच पाहिजे म्हणून। मग ते घ्यायला आपण आज जाणार आहोत लालूला, त्याला आधी फोन करून जाणार आहोत संध्याकाळी। आधी मी जातो आता स्वर्गदारमध्ये। स्वर्गदारमध्ये चाललेलो, परंतु इथे नाक्यावरती आहे ना मॉर्निंगचे ना इडली आणि वडे एकदम बेस्ट भेटतात, तर नाक्यावरती थांबलोय आता। हे मेंदू वडे खातो आणि मग निघतो। हे किती सायलेंट असतं रे मॉर्निंगला, लय भारी वाटतंय। 7:30 वाजलेले आहेत आणि मी पोहोचलोय स्वर्गदारवरती आणि ऑलरेडी इथे खूप जास्त माणसं आलेली आहेत। इकडे बघू शकता लाईन लागलेली आहे आणि तुमचा भाऊ देखील लाईनीला लागलेला आहे। जवळजवळ 10-12 माणसं आपल्या पुढे आलेली आहेत, एवढ्या लवकर येऊन सुद्धा। बच्ची की दिलो ना चंचू पात्रा, अजून डॉक्टर पण नाही आले। डॉक्टर मे बी 8 वाजता येतात आणि एवढ्या लवकरच एवढी गर्दी आहे भाई, अजून गर्दी वाढत जाईल ना मेरी चंचू पात्रा। तर गाईज डॉक्टर 8:30 वाजता येतील, परंतु हे काहीतरी मला तिकीट काढायला सांगितले, 50 रुपये चार्जेस आहे आणि फक्त याचेच चार्जेस ते घेतात, लोकसेवा संगम। आणि आता 8:30 वाजता डॉक्टर येणार आहेत। गाईज 9 वाजलेत, डॉक्टर सुद्धा आले होते आणि आपला काम देखील झालेलं आहे। इकडे बघा मलम दिले आणि मेडिसिन दिलेले आहेत। मलम 2 टाइम लावायचं आहे आणि मेडिसिन 1 टाइम खायची दिवसातून, तर घेऊन झालेले। चला आता जातोय मी घरी। गाईज आलोय मी घरी आणि इकडे मम्मी बघते ब्लॉग। मम्मी तुला माझं ब्लॉग का बघतो तू? मग कोणचा आहे? गाईज गॅरेजवाल्यानी कॉल केलेला की बोलते तुमची गाडी रेडी झालेली आहे आणि अक्षय भावाला घेतलाय आणि आता आम्ही दोघे चाललोय आपल्या लालूला आणायला। भावा अक्षय दादाच्याच ओळखीचा आहे तो गॅरेजवाला आणि भावानेच ऍड्रेस दिला होता आपल्याला त्या गॅरेजवाल्याचा। आता जाऊयात आपली गाडी घेऊन येऊयात। गॅरेजवरती आलोय आणि या गॅरेजवाल्यावरती एवढा राग आलाय ना, अजून आपली गाडी रेडी पण नाही। इकडे बघा पूर्ण फक्त खोलून ठेवले त्यांनी आणि सीन काय झाला माहिती आहे का, की बॅटरी गेली आहे, बॅटरी पण नवीन टाकायला लागेल। त्याला बोललो टाक, त्यांनी काहीच केलं नाही, फक्त जो लॉक होता ना आपला तो लॉक गेलेला, फक्त तो लॉक टाकलाय, लॉक तर रेडी केलाय त्यांनी, फक्त आता ही बॅटरी टाकायची बाकी आहे। तर बघू काय बोलतोय तो। काहीच विषय काय माहिती आहे का, आपल्या बॅटरीला तर चेक केला जातोय, आपल्या बॅटरीला चार्जिंगला लावला जातोय, जी चार्जिंगच संपली आहे ना हो। दुष्काळात काय प्रॉब्लेम येऊ राहिले लाईफ मध्ये। आता सीन काय झाला माहिती आहे का, बॅटरी पूर्णपणे उतरलेली आहे। सो त्यामुळे त्या शॉपमध्ये आता बॅटरी आपण चार्जिंगला लावलेली आहे आणि तिला चार्जिंग व्हायला
1 ते 1.5 तास जाईल. त्यामुळे अक्षय भाऊ बोलते की आपण आता घरी जाऊ. आम्ही आता डिसिजन घेतला की घरी जाऊ, पुढचा पुढे बघू. संध्याकाळ झालेले आहे, तुमचा भाऊ रेडी देखील झालेला आहे आणि मी आता चाललो जिमला. भाई 2 दिवसाच्या गॅप नंतर पुन्हा एकदा तुमचा भाऊ जाणार जिमला. 2 मान पाणी येते पियाला. ओके का मम्मी मी काम नाही करीत. गाईज येऊन जाऊन मम्मी मनात कामं सांगते, जिथला काहीच कामं सांगत नाही. म्हणजे दुधाचं झालाय तू ना हे काय पीनट्स बटर कांदा. मम्मी जाऊ मम्मी आता जा. चलो गाईज ओके 4 येतात 4 आणू. ट्रक नाही ती स्कूटी आहे, 2च येतील. जिम करून झाले तुमच्या भावाची. चला आता जातोय मी घरी. आज बायसेप मारले ना तर बायसेप दुखायला लागले, पेन व्हायला लागले. आणि इकडे बघू शकता केवळा खुरायला घेतलाय. मी गवत टाकशीला चुकून. वाव 1 नंबर केवळा का गवत. मग मी गवत खाले हो. हा मग जरा चुकून गवत खाला मग काय पप्पा इकडे रामायण बघतो. काय बघतो बघा रामायण सीतारामाचा जन्म. मला बघायची रामायण आता पूर्ण. किती मोठं आहे तो. 56 कोटी. हा 56 कोटी. 56 कोटी म्हणजे किती टाइम लागेल. 3 दिवस. तर गाइस घरामध्ये ना रेड कलरची ॲडिडासची न्यू चप्पल आलेले फ्लिपफ्लॉप. आणि कोणी आणले नक्की. आता जीत माझ्याशी पोजिंगची चॅलेंज लावला जितनी आणि मी. आणि आमच्या दोघांमधून जो जिंकेल ना त्याला एक चप्पल असेल. बिल्डर आलेला आहे, मी एक बिल्डर. आणि आमच्या दोघांमधून जो विनर होईल त्याला ब्रँड न्यू ॲडिडासची फ्लिपफ्लॉप विनर साठी प्राइज असणार आहे. दोघांमध्ये चॅलेंज. आजा पहिली पोजिंग असणार आहे आमची बॅगची. मला देता नाही थोडा शिकतो हवा. इकडे बटरफ्लाय दिसणार का. ओके बस. आता पुढचा असणार आहे बायसेप. ऐका ना तोड, ऐका ना भावाची बदले ना भाई. शाबास. आता ये बघा चलो. तर काय पोजिंग तर देऊन झालेली आहे. भावाने आपल्या टप दिली आहे, मी सुद्धा माझ्या भावाला. परंतु आता विनर कोण आहे तुम्ही कमेंट मध्ये सांगा. परंतु आता फॅमिलीचं डिस्कशन असं झालेलं आहे. आता मम्मी सांगेल. मम्मी कोण जिंकला. जितमडवी. का मी नाही जिंकलो. नाही राहू दे चला. तर जितमडवी जिंकलेला आहे, त्याला फ्लिपफ्लॉप रेड मध्ये आणण्याची गणपतीची सोय आपण केलेली आहे. मम्मी दमडो जा. मम्मी तुम्ही माझी बाजू ना मारलीस. आता जो दिसेल तस करा. गाईज बघितलं का खोल्यावरती जेवत नाही मम्मी. राहू दे चला. जिंकला आपला भाऊ जिंकला ना, विषय खोल आहे. आणि आता जेवण करून घेतोय. मम्मीने बनवलंय मटन आहे ना, मटन थाली आज. तर मस्त जेवून घेतो. बॉडी बनवण्यासाठी मटन मोस्ट इम्पॉर्टंट फॉर द लाईफ. गाईज त्या खुर्चीला वजन किती, नाईला वजन किती. आणि चालले आता फॅन रिपेअरिंग करायला. बाय कला शीन करतस माग. बघा मॅकॅनिकल आलेला आहे आरती मडवी. त्याचं काय या उडले ना काहीतरी तो. गाईज या फॅनला आहे ना आवाज लई कमी फेकायला लागले. काय सीन आहे काय समजत नाही. काय लूज झाला तुम्ही मग त्याचा अख्खा कलर करवला त्यांचा तुम्ही. तर मम्मीने इकडे जेवण देखील आणलंय माझा. कलर खडतो फॅनचा खरा 100% माणूस चालली कसा माहिती ना. तो फॅनचा काय हिला पकडून ठेव. मी जेवता मला भूक लागली आता. सोर ना पडशील वर्षी खाली. सोर दही अंडीची प्रॅक्टिस चालू आहे. दही अंडे आलेले ना त्याच्यामुळे. चला आता जेवण घेऊयात मस्त.
तू बोलता आवाज गाईज आरती वरती धरलेली फॅनला म्हणजे आवाज येत होता ना, आता डायरेक्ट फॅनच गेला. आवाज नाही बोलता आता आवाज आता एवढा फॅनचा बटन ऑन आहे. अरे आधी आत नाही बोलू हिने स्पार्किंग केली, स्पार्किंग झाली, फॅन गेला. आता इकडे बघा चंपी चंपी मालिश चालू. आरती मी जेवल्यावर माझी पण काढ ना. नो तर काही जेवण वगैरे करून मी आता आलोय रूम मध्ये आणि आता मी मस्त झोपणार आहे. झोपणार तर रूम मध्ये नाही गाईच, कारण फॅन गेला. आरतीने काहीतरी करायला गेली तिथे आणि एक इकडची वायर तिकडे लावली आणि फॅनच डायरेक्ट गायब केला. आता मी जाणार आहे हॉलमध्ये झोपायला. आणि मंडळी आजचा जो ब्लॉग आहे ना तो इथे सेंड करतोय. आय होप तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू गाईज अशा नवीन ब्लॉग्स मध्ये. तोपर्यंत बाय बाय गाईज, गुड नाईट, लव्ह यू. शॅम्पू हा